कीर्तनाच्या सेवेकरता घेतलेला अभंग जगत वंदनीय सर्व संत श्रेष्ठ तुकोबा याच्या गाथेतील 6 चरणाचा अभंग. हा अभंग देवाचं अवताराची मीमांसा करणारा अभंग आहे. हा अभंग जरी पाठाचा नसला तरी प्रत्येकाच्या परिचयाचा अभंग आहे. आणि आजच्या कीर्तनाचं चिंतन सुरू करण्यापूर्वी थोडक्यात परिहार म्हणजे मला मिळाली सेवा म्हणजे भाग्याचा उदय ते हे दोन्ही संत पाय. कारण इथे उभं राहिलेला कोणी मोठा कीर्तनकार नसून तुमच्यातला एक नवोदित विद्यार्थी कीर्तनकार आहे. त्यामुळे आतापासूनच कळकळीची विनंती की जे काय होईल ते सांभाळून. आजचा थोडक्यात दिनविशेष जाणून घ्यायचं म्हटलं तर आज फार मोठा दिवस आहे. देवाच्या अवताराचे आपण चिंतन करण्यापूर्वी देवाचा अवतार आजच्या दिवशी 2 प्रकारे झाला. देवाचा अवतार आजच्या दिवशी 2 प्रकारे झाला. आपण ज्या अनंतकोट ब्रह्मांड नायक श्रीकृष्णाचा जन्म आज झाला आणि आजच्याच दिवशी चक्रवर्ती सम्राट विश्वाची माऊली ज्ञानोबा यांचा जन्मही आजचा दिवस आहे. मग तोही अवतार कृष्ण अवतार विष्णूच्या अवतारातला एक अवतार आणि माऊलींचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पण दोन्ही अवतार आजच्या दिवस आहे. बरं एवढं होऊन भागलं नाही. आज योगायोग असा आहे की हे दोन्ही अवतार ज्या भूमीवर झाले त्या भूमीवर लोकांना परतंत्यातून मुक्तता मिळाली तो 15 ऑगस्ट आजचा दिवस आहे. म्हणून आजच्या दिवसाला फार मोठं महत्व. बरं अवतार आजच्या अवतारावर कीर्तन करायचं म्हटलं तर माऊलीच्या अवतारावर कीर्तन करावं की कृष्ण जन्मावर कीर्तन करावं. आजचा कृष्ण अवतार हा द्वापर युगातला अवतार आहे आणि माऊलीचा अवतार त्याच्या नंतरचा आहे. नवे देव अवतार आणि संत अवतार. आता यावर हा वेगळं कीर्तन होईल. संतांचा महिमा संतांचा अवतार. पण थोडक्यात लक्षात घेतलं पाहिजे की कृष्णाचा अवतार देवाचा अवतार आहे आणि माऊलीचा अवतार देवाचा अवतार असला तरी तो संत स्वरूपातला अवतार. कारण देव अवतार घेतो दुर्जनांचा संहार करण्यासाठी आणि संत अवतार घेतात दुर्जनांचा उद्धार करण्यासाठी. दुर्जनाशी येणे करुणी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. आणि माऊलीचं जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाढो. म्हणजे ज्या दुष्टांचा संहार देव अवतार देवाला करावा लागला त्याच दुष्टांचा संहार देव अवतारात शक्य होत नाही. म्हणून देवाला संत स्वरूपात यावं लागतं आणि त्यांचा उद्धार करावा लागतो. म्हणूनच देवते संत देवते संत. आता आजच्या अभंगामध्ये अभंग निवडण्या मागचं विशेष कारण म्हणजे देवाचा जो अवतार आहे त्या अवताराची माहिती आणि त्या अवताराच्या माहितीने आपल्याकडून आजची भक्ती व्हावी यासाठी आजचा निवडलेला अभंग आहे. आम्हासाठी अवतार.
अवतार या शब्दाकडे फार सोप्या पद्धतीनं पाहायला गेलं तर मराठी शास्त्रानुसार अवतार म्हणजे अवतीर्ण, म्हणजे खाली येणे. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अवतार हा शब्द चांगला नाही. अवतार शब्द चांगला नाहीये. अवतार म्हणजे काय? खाली येणं. आणि उद्धार म्हणजे काय? वरती जाणे. अवतार हा शब्द चांगला नाहीये, कारण अवतार म्हणजे एखादा व्यक्ती उच्च पदावर खालच्या पदावर आला. ऑफिसर लेवलचा व्यक्ती जर क्लार्कला आला, शिपाईला आला, तर ते चांगलं आहे की वाईट आहे? वाईट. अवतार हा जरी अवतार या शब्दाचा अर्थ चांगला नसला तरी अवतार हा शब्द मोठ्या लोकांसाठी वापरला गेला, म्हणून तो झाला मोठा शब्द झाला, देवाचा अवतार. कारण आपण एखाद्याला बोललो की तू नालायक आहेस, तर त्या शब्दाचा अर्थ फार वाईट होतो. आणि ते जर एखाद्या मोठ्या माणसाला आपण म्हटलं तो त्या बाबतीमध्ये लायक नाही, तेव्हा त्या शब्दाचा अर्थ गौण होतो. नालायक म्हणण्याने जितका त्रास होतो तितका त्रास लायक नाही असं म्हणण्याने होत नाही. म्हणून देवाचा अवतार ह्या म्हटल्याने मनाला सुख मिळतं, पण तुम्हा आवाचा अवतार म्हटलं तर सुख मिळतं का? आता जर इथे कीर्तनामध्ये आपण सर्वजण जमलो आणि एखादा मनुष्य किंवा एखादी स्त्री आगळ्या वेगळ्या वेशामध्ये आली आणि आपण म्हणलो काय हा अवतार, शब्द तोच, पण चांगला वाटलं का ऐकायला? नाही. अवतार हा शब्द मोठ्या माणसाच्या कामी आला, म्हणून त्या अवताराची महती वाढली, म्हणून देवाचा अवतार. आता असा हा अवतार म्हणजे नक्की काय? आजच्या अभंगासाठी अवतार म्हणजे नक्की काय, अवतार कोण घेतो आणि अवतार का घेतो आणि अवतार कशासाठी घेतो हे समजणं फार महत्वाचं. आता अवतार म्हणजे नक्की काय? या जगामध्ये आपण विज्ञानामध्ये शिकवल्याप्रमाणे दोनच पदार्थ आहेत, सजीव आणि निर्जीव. आणि विज्ञानाच्या